छत्रपती शिवरायांच्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा दर्शवणारा चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ला हा मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा एक साक्षीदार आहे आणि या किल्ल्याची तटबंदी कोसळल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे। शिवकालीन वारसा लाभलेल्या या चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचा हा भाग कोसळलेला आहे। तटबंदीच्या कोपऱ्याजवळ दगडी बांधकाम खचलं आहे, त्यामुळं दगड माती खणकात पडली आहे। झालेल्या अलीकडे 2-3 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे हे तटबंदी कोसळल्याचं समोर आलं आहे। ही तटबंदी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी काही इतिहासप्रेमींनी केलेली आहे। ही प्रमुख मागणी आहे। सर्वांना जय शिवराय। आमची प्रमुख मागणी या किल्ल्याची डागडुजी। सर्वांना जय शिवराय। चाकणचा इतिहास ज्यावेळेस शाहिस्तेखानाने मराठावरती आक्रमण केलं त्यावेळेस शाहिस्तेखानाने ह्या संग्रामदुर्गावरती किल्ल्यावरती आक्रमण केलं, त्यावेळेस इथले किल्लेदार फिरंगोळी नसरा यांनी हा किल्ला कमीत कमी 3 महिने लढवत सुला, परंतु त्यावेळेस शाहिस्तेखानासुद्धा ही तटबंदी पडली नाही। परंतु अलीकडच्या पावसाच्या काळामध्ये इथली तटबंदी एक 8-10 वर्षापूर्वी काम केलं होतं, एकदम निश्चित काम झालं होतं आणि ती तटबंदी पडली। अशा प्रकारचं हे शासनाचं काम आणि इथं फक्त खासदार आमदार येतात, फक्त पाणी करतात आणि आपण आराखडा करू असं करतो तसं करू फक्त बातच करतात। परंतु या शासनाचं जे शिवभक्त म्हणतात आपल्या स्वतःला, हे शासन म्हणतं शिवरायांचं महाराष्ट्र आहे, आम्ही शिवरायांचे मावळे आहात, परंतु या शासनाचं या किल्ल्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष झाले। हा किल्ला म्हणजे चाकणची शान आहे, या तालुक्याची शान आहे। इथं राजमाता जिजाऊसुद्धा मुक्कामाला राहिल्या होत्या, छत्रपती शिवरायसुद्धा मुक्कामाला राहिले होते, कारण छत्रपती शिवरायांचा जन्म इथून 40-45 किलोमीटरवरती जुन्नर इथं झालेला आहे। त्यामुळं या किल्ल्याची तटबंदी आणि या किल्ल्याचं सुविकरण हे त्वरित करावं अशी सर्व इतिहासकारांची शिवप्रेमींची मागणी आहे। नक्कीच छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेलं शिवनेरी किल्ला आणि पुण्याचा लाल महाल किल्ला या दोन्ही किल्ल्याच्या मध्यावरती असलेला हा संग्रामदुर्ग किल्ला आहे। या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी राजे असतील किंवा इतरही त्यांच्या मातोश्री जिजामाता असतील यांचं या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे आणि अशा वास्तव्याचा आदर्श असलेला हा किल्ल्याचं जतन होणं खूप गरजेचं आहे। अलीकडच्या काळामध्ये या किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी देण्यात आलेला आहे, मात्र हा निधी पुरेसा नाही आहे, यासाठी अजूनही निधीची गरज आहे असंही इतिहासप्रेमींचं म्हणणे आहे। आणि या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याची गरज आहे। शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन हे काम करण्यात यावं अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।